रुपाली वाघमारे AB9 TV मधून आज आपण खारघर येथील स्वप्नपूर्ती संकुलात आलेलो आहोत। इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती इथे साजरी करण्यात आलेली आहे। सलग 2 दिवस झाले इथे कार्यक्रम घेण्यात आले, जसे लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे इथे आयोजन करण्यात आले होतं। तसेच अशाबद्दल महिलांमध्ये जनजागृती देखील यावेळेस करण्यात आलेली आहे। तसेच संध्याकाळी इथे मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात इथे लोकांची आपण गर्दी पाहिली आणि तसेच लोकांसाठी इथे भोजनाचा देखील आयोजन करण्यात आलेला आहे आणि आपण बघत आहात की इथे भोजन देखील लोक मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत। तर असेच या जयंती निमित्त आपण काही येथील मंडळातील काही लोकांशी आपण चर्चा केलेली आहे, तर जाणूया त्यांची मतं। खारघरमधील कालपासून स्वप्नपूर्ती संकुलामध्ये एवढ्या छान पद्धतीने आपण हा कार्यक्रम राबवला आणि त्याला प्रतिसाद आपल्या रहिवाशांनी एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व रहिवाशांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याबद्दल दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हा कार्यक्रम खूप जोमाने आणि थाटामाटात पार पडला, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। एवढंच हो। आजचा हा जो कार्यक्रम आहे स्वप्नपूर्ती संकुलामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहामध्ये पार पडत आहे। आज सकाळपासूनच कार्यकर्ते फार धडाडीक होते आणि कार्यकर्ते फार उत्साहित होते की मिरवणुकी संदर्भात, आणि मिरवणूक आपली ही व्यवस्थित पार पडलेली आहे आणि आता भोजनदानाचा कार्यक्रम चालू आहे। त्याचं तुम्ही सर्व बघू शकता की पब्लिक किती आहे काय। आपलं खारघर सेक्टर 36 मधील स्वप्नपूर्ती संकुलामध्ये आपण गेल्या 7 वर्षापासून, जसं आपण नव्याने सिडकोच्या ह्या गृहनिर्माण संस्थेमध्ये राहायला सर्व रहिवासी आले, तेव्हापासून फक्त मधला लॉकडाऊनचा 1-2 वर्षाचा कालावधी वगळता सलग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करत असतो। आज पण 14 एप्रिलच्या निमित्ताने 133वी जयंती आपण मोठ्या आनंदाने साजरी केलेली आहे। कालपासून कार्यक्रमाला लहान मुलांच्या स्पर्धा असतील, विविध अशा सायकल स्पर्धा, डान्स स्पर्धा, आणि आज सकाळी सायबर जे गुन्हे घडतात त्यावर एक आपण व्याख्यान ठेवलं होतं। नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल माने हे त्या ठिकाणी एक वक्ते म्हणून उपस्थित होते। त्यांचं चांगलं मार्गदर्शन रहिवाशांना मिळालं आणि आपण आत्ताच मिरवणूक संपवून जेवणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आता करत आहोत आणि सर्व याही पुढे चांगल्या प्रकारे अजून विविध अंगाने आपण जयंती पुढच्या वर्षी पण साजरी करण्याचा संकल्प आपण करत आहोत।